आपण करत आहोत मस्त भेंडी स्पेशल एपिसोड. त्यामध्ये मी आता तुम्हाला करून दाखवणार आहे भेंडी पिकल. पण या भेंडी पिकलसाठी आधी काय साहित्य घेतले पाहून घेऊ. साहित्यामध्ये आपण घेतलेली आहे भेंडी, साधारणतः 100 ते 150 ग्रॅम भेंडी घेऊया. तितकंच विनेगर लागेल आपल्याला 100 ml. तसंच मोहरीची पूड लागेल 2 चमचे, सुक्या मोहरीची पूड आहे ती. नंतर लाल मिरची घेतली आपण, ताजी लाल मिरची फ्रेश, आपल्याला 2-3 मिरच्या लागतील. तसंच लसूण आणि चवीला मीठ. सुरुवातीला पॅनमध्ये आपण विनेगर थोडंसं गरम करून घेणार आहोत. हे एक प्रकारचं हे जे लोणचं आहे ते पिकल्ड व्हेजिटेबल्स परदेशात खूप मिळतात. तुम्ही कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये गेलात की युजली काकडी, नंतर मुळा, तसंच गाजर, पण भेंडीमध्ये तो सगळा स्वाद चांगला मिक्स होस्तवर थोडासा वेळ द्यावा लागतो. म्हणजे साधारणतः एक दिवस तुम्हाला ते बनवून ठेवावं लागतं आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत थोडीशी वाट पाहावी लागते. पॅन गरम झालेला आहे. पॅन गरम झाला की याच्यामध्ये आपण घालूया हे विनेगर. विनेगर आपल्याला थोडंसं कोमट गरम करून घ्यायचं आहे. कोमट करताना विनेगरमधनं त्या थोड्याशा वाफा निघतात ॲसिटिक ॲसिडच्या, आणि तुम्हाला खोकला येऊ शकतो. त्यामुळे एकदम बॉईल होऊन द्यायचं नाही आहे. थोडंसं त्याला वाफ यायला लागली की आपण ते बंद करू. तोपर्यंत वाफ आलेली आहे. मी आज एकदम हळू करून ठेवतो आहे. आपल्या 2-3 लसणीच्या ज्या पाकळ्या आहेत त्या ठेचून घ्यायच्यात. विनेगर चांगलं गरम झालं आहे त्यामुळे ते बंद केलेलं आहे. आणि या लसणीच्या पाकळ्या जर आपण ठेचून घेऊ, एक 8-10 लसणीच्या पाकळ्या आहेत. डन. फार वेळ नाही लागला. आपण या लसणीच्या पाकळ्या याच्यामध्ये टाकूया. जसं आपण फोडणी देतो, फक्त तेलात फोडणी न देता आपण विनेगरमध्ये फोडणी देणार आहोत. या मिरच्या टाकणार आहोत. नंतर आपल्याला टाकायची ही मोहरीची पूड 2 चमचे. या भेंड्या ज्या आहेत त्या मी जरा पुसून घेतलेल्या आहेत आणि या विनेगरमध्ये मी आता नुसत्या प्लेस करतो. याचं देठं आणि याची काढायची गरज नाही आहे. चिरा पण मी पाडत नाही आहे याला. थोडंसं पुन्हा गरम करतोय कारण त्याचं टेम्परेचर आता एकदम डाऊन झालेलं आहे, कमी झालं टेम्परेचर. त्यामुळे पुन्हा जरा गरम करून घेणं आवश्यक आहे. त्या मिरचीचा तिखटपणा सुद्धा या विनेगरमध्ये उतरतो आणि ही सगळीच्या सगळी चव या भेंडीमध्ये छान ब्लेंड होते लोणच्याची. सो तुम्ही हे नक्की करू शकता. जरा गरम झालं की आपण विनेगर म्हणजे आच बंद करणार आहोत आणि या बोलमध्ये आपण थोड्या वेळ म्हणजे साधारणतः 1 रात्र आपल्याला ती तशीच ठेवायची आहे बिफोर वी कॅन टेस्ट. वाफ यायला लागली आता, त्याचं थोडंसं गरम व्हायला लागलंय. बंद करूया. आपण ही भेंडी याच्यामध्ये या बोलमध्ये टाकू. सगळे फ्लेवर्स याच्यामध्ये आता ब्लेंड झालेले आहेत. लसणीचा फ्लेवर, मिरचीचा फ्लेवर, नंतर ही भेंडी, या भेंडीमध्ये ते सगळे फ्लेवर्स मिक्स होणार आहेत इनफॅक्ट. आणि तुम्ही असे छान जर का जार्स मिळतात, पिकल जार्स, त्यामध्ये तुम्ही हे लोणचं बनवून ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकता नाही आहे. जर का थंडीत तुम्ही बनवणार असाल तर फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. पण अगदी मुंबईतल्या उन्हाळ्यात तुम्हाला जर का हे बनवायचं असेल तर मात्र मग तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवणं आवश्यक आहे. पण 1 रात्र फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर लगेच तुम्ही ते टेस्ट करायला घ्या. तसंच आपल्याला आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. सो या भेंडीमध्ये मी मीठ ॲड केलं आणि हे सगळं विनेगर मी आता याच्यात ठेवणार आहे, याच्यावरनं घालणार आहे. मध्ये मध्ये आपण फक्त ते ढवळून घेऊ. विनेगर एनिवेज आपण खूप विनेगर आपल्याला सर्व करायचं नाही आहे, पण विनेगरमध्ये या चांगल्या डुबल्या गेल्या पाहिजेत. तर दर 2 तासांनी आपण त्याला रोल आउट करून आपण त्या मस्त फ्लेवर्स त्याच्यामध्ये चांगल्या इंटॅक्ट राहतील असं आपण पाहूया. पण त्या अगोदर तुम्हाला जर का आज हे भेंडीचं लोणचं बनवायचं असेल तर साहित्य आणि कृती जे दाखवतील ते नीट बघा आणि हे बनवायला घ्या. भेंडीचं लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 100 ग्रॅम भेंडी, 1 वाटी विनेगर, 2 चमचे मोहरीची पूड, ओली लाल मिरची, लसूण आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये मंद आचेवर विनेगर गरम करून घ्यावा. लसूण पाकळ्या ठेचून घ्याव्यात आणि विनेगर मध्ये घालाव्यात. त्यामध्ये ओल्या लाल मिरच्या,
मोहरीची पूड आणि अख्खी भेंडी घालून आच बंद करावी. त्यामध्ये मीठ आणि मिरपूड घालून 24 तास लोणचं मुरू द्यावं.